सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण प्रत्येक सण साजरा करू शकतो. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आपला गुढीपाडवा आहे हे तर सर्वांना माहितीच आहे. आता तयारी सुरू आहे. आता आम्ही दाखवतो तुम्हाला काय काय सुरू आहे ते. बघूया कशी काय सुरू आहे गुढी उभारायची. तर सगळ्यात पहिले आता इथं आम्ही यावर्षी गुढी उभारणार आहे. तर त्याचं आता झालेलं आहे. आता पप्पा सगळं सामान ते घेऊन यायले. आम्ही दरवर्षी बाहेर उभा हा, करतो, गॅलरीत. गॅलरीत उभा हा. करतो. पण आता यावेळेस इथं असं लोकेशन छानपैकी मम्मीनं चंदनाने सारवलं ते म्हणजे हे केलं. तर आता किचन मध्ये आपण येणार आहोत आणि मम्मीने असं छान चंदनाने ते हे केलेलं आहे आणि रांगोळी पण काढली. चला आता आज जाऊ आपण बघू. आता मम्मीची तयारी ते सुरू आहे. इकडं पूजा सुरूच आहे. आज देवीची ती सगळी पूजा होणार आहे आणि अभिषेक. आता ही पुरणपोळीची तयारी चालू आहे. या सगळेजण पुरणपोळी खायला. दाखव मम्मी गॅसची ते पूजा. तर बघा आपली संस्कृती जपताना व प्रत्येक गोष्टीत देव बघणारी अशी आपली ही संस्कृती. ओ माय गॉड. श्रद्धेने प्रेमाने भरलेली अशी संस्कृती. मग बघ बस का. वर्षाचे स्वागत दारावरती तोरण बांधून करूया. सर्वांना गुढीपाडवा नवीन वर्षाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा. धन्यवाद. तर सगळीकडे आपलं तोरण लावणं चालू आहे. तर मेन गेटला तोरण लावताना देऊ. तर सगळ्यात पहिले तुझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा दे. नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं वर्ष मंगलमय जावो. तर आता पप्पा प्रसाद बनवायलेत. काय काय टाकायलात पप्पा? काय काय टाकायलात? डाळ, हम्म. लिंब आणि गोळ. ठीक आहे. हम्म. वर्षीच काय आहे म्हणजे नाही का गोल वगैरे असेल की तुला ते करायचं आणि ह्या वर्षी ते झालं पाहिजे तुझ्याकडून. सगळ्यात मोठा गोल तर मला खूप खुश राहायचंय, मस्त राहायचंय आणि एकदम एन्जॉय करायचंय लाईफला. गेलेल्या वर्षापेक्षा पुढचं वर्ष अजून मस्त जगायचंय. माझा गोल तर नेहमीचाच आहे तोच. भरपूर कष्ट करणे, मेहनत करणे, मुलांना भविष्यासाठी प्रेरित करणे. वा मस्त विचारूया. पप्पा तुम्ही सांगा आता नवीन वर्षाचं तुमचा काय गोल आहे? तुम्हाला काय करायचंय नवीन किंवा असं काहीतरी जे तुम्हाला ह्या वर्षी वाटतं की झालं पाहिजे? या वर्षी आता तुमचा रिझल्ट मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं पाहिजे एवढाच गोल आहे. ओ माय गॉड, बाकी थँक्यू काही सो मच. हे विचार नव्हते. कपडा आणलास पुसून घेतलाय. वरच मी देतो तुला. काय तर आता आपण काय चालू आहे दादा? आपली इथं फोटोची पूजा चालू आहे. लक्ष्मी माता प्रसन्न. इकडे सेंटर घे बस का. सोडणार. तर बघू शकतात या भगव्या झेंड्यामुळेच आज आपण प्रत्येक सण, प्रत्येक काय म्हणू शकतो आपण
उत्साहाने साजरा करू शकतो फक्त ह्या भगव्यामुळेच. मुळेच. तर आपण पण या भगव्याला मान दिलाच पाहिजे, कारण या भगव्यासाठीच खूप लोकांनी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. हिंदुस्थानाचे रक्षक व आपले दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता हार ते घालूया. प्रत्येक सणाला त्यांना मान तर दिलाच पाहिजे, त्यांच्यामुळेच आपण प्रत्येक सण साजरा करू शकतो. नाहीतर आपण आता कोणताही सण साजरा करू शकलो नसतो. तर दादा, आता आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. हम्म. सो तुझं ह्या वर्षीचा गोल काय, की तुला ह्या वर्षी ते करायचंच आहे, असं काही मोठं आहे का? तर मला फक्त यावर्षी चांगला नागरिक राहायचा आहे. व यावर्षी आम्हाला 10K तर कम्प्लीट करायचे आहेत आणि 1 मिलियन व्ह्यूज असं आमचं टार्गेट असणार आहे. तर तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि आज तुमच्यासाठी आम्ही अजून काहीतरी मागवलेलं आहे, तर ते आता येईलच थोड्या वेळात. धुवून घ्यायचे. आणि अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या शॉर्ट्स मध्ये दिसेलच, आणि त्या प्रोडक्टची लिंक मी आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतो, तर तिथून पण तुम्ही बाय करू शकता. तर प्रोडक्ट काय हे तर तुम्हाला शॉर्ट्स वर जाऊन बघायला पण भेटेल. इथं पण बघूत, आम्ही ट्राय करतो दाखवायचं. ची भाषा फक्त व्हिडिओ मध्येच अशी येते. युट्यूबचा चॅनल उघडून आम्ही एक गोष्ट चांगली केलेली आहे, आमची मम्मी आम्हाला खवळायचीच बंद झालेली आहे. असं काही नाही. कॅमेऱ्याच्या मागे खोडायची सुरू हा, झाली आता. मग त्यामुळे आम्ही कॅमेरा बंदच ठेवत नाही, सुरूच ठेवतो. पप्पाला पण पटलेलं आहे, त्यामुळे पप्पा काहीच बोलत नाही. बांधायला. सिक्स्टी मध्ये घे 60. एका गुढीला उभा करण्यात एवढी मेहनत लागते, पण त्याचा अस्तित्व जागा ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्याच्यासाठी इतके कष्ट केले, त्याच्या पुढे हे तर काहीच नाहीये. बाबू तू ते आवड शब्द वापर नको. ऑलमोस्ट आपली गुढी उभारून झालेली आहे. ऑलमोस्ट. मराठी शब्द शिकून घ्या. दादा बघ कशी पॅन्ट घेतली. या चला आरतीला, सर्वजण आरतीला चला. विनाशी नरवी पृथ्वी प्रेम कृपा देवाची सर्वांदेना पुरे चरणी गागर्या. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. मात्रे मन साने मात्रे मन काही वाद करता पडलो प्रवाही. तेचो भक्ता लागे तेचो दासा लागे ताशी. देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपे नमः. नमस्तस्यै 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 नमो नमः. गुडघ्याच्या देवी सर्वभूतेषु शांतिरूपे नमः. नमस्तस्यै 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 नमो नमः. बोल भवानी माता की जय. लक्ष्मी माता की जय. आई राधा देव देव. नेमकं जाणार आहे कुठला? ठेवते तर. काय झालं का? कचरा बांधणार कोणी. चला तर खाली बघा, 2 ठोक्यातच तुटलेला आहे नारळ.
दादाचा फेवरेट पार्ट गुढीपाडव्याचा. कसं खायचं पहिलं माहिती ना. पहिला काळाकडं पुरून खायचं आमच्या. नाही नाही, सर्वजणच तसे करतात. आमच्या सर्व जणांनाच हे घातलं की आपण लहानपणातच आहेत तुम्हाला असं एवढं वाटतं. महत्त्व कळत नाही. आमच्या काळामध्ये ना मुलांना तर एवढं 2-2 द्यायचे आणि एक चिपळे आम्हाला द्यायचे. आम्ही त्याला असं हातात ठेवून पाणी सुटोस्तोर चिकट होस्तोर त्याला असं खायचो की ठेवायचो की बघ माझ्याकडे अजून आहे म्हणून. तुम्हाला ताक घातलं तर खाऊ वाटत नाही. चाललं रे. नाही तसं काही नाही. सर्वजण आमची दिदी जिला की खायचे सर्व पदार्थ खूप आवडीने ती खाती. असं काही नसते दीदीकड की जी ती खाणार नाही. ते बघा थोडा सुद्धा दीदीच्या मध्ये पेशन्स नाहीये. तोंडात डॅडीने लय मोठा लिंक दिला चाललेला आहे दादाला. तर आता आपण काय म्हणले तर हे गुढीपाडव्याचा असा विशेष प्रसाद असतो. खाऊन घास घास कामाला लागायचं. रानू, तू काम करायचं.